माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत आज सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीराम कथेचा 10वा भाग घेऊन आली आहे. पण आज आजी एकटी नाही आली आहे बरं का. आज तिच्याबरोबर तिची तुमच्याप्रमाणेच जिला गोष्टी ऐकायला खूप आवडतं अशी तिची छोटीशी आणि गोडुली नात मनमितासुद्धा आलेली आहे. तर मनू, करायची का आपल्या गोष्टीला सुरुवात? हो. हां. तर 9व्या भागात आपण ऐकलं की कैकेयी राणीनं खूप हट्ट करून दशरथ महाराजांकडून 2 वर मागून घेतले. एक म्हणजे रामाच्या ऐवजी भरताला अयोध्येचा राजा करायचं आणि दुसरं म्हणजे रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवायचं. दशरथ महाराजांना हे ऐकून खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं. पण वचन दिल्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते. पण रामाने मात्र कुणावरही न चिडता न रागवता अगदी शांतपणे आपल्या वडिलांचं वचन पूर्ण करायचं ठरवलं. आता पुढे काय झालं ते सांगते हां. रामाची आई म्हणजे कौसल्या मातेला सुद्धा ही बातमी जेव्हा कळली तेव्हा तिला खूप वाईट वाटलं आणि तिने रामाला सांगितलं की जर तू वनात राहायला गेलास तर मी जेवण करणं सोडून देईन आणि मग मी काही जिवंत राहणार नाही. पण रामाने तिला आणि आपल्या वडिलांना, रडणाऱ्या वडिलांना समजावून सांगितलं की भरतसुद्धा अगदी माझ्यासारखाच आहे. मी जरी वनात राहायला गेलो तरी तो तुमची आणि अयोध्येतल्या सगळ्या लोकांची अगदी व्यवस्थित काळजी घेईल. तुम्ही मुळीच चिंता करू नका. हे सगळं आणि मी कैकेयी मातेवर सुद्धा मुळीच रागावलेलो नाही, त्यामुळे तिलासुद्धा तुम्ही कुणी काहीही बोलू नका. हे सगळं काही लक्ष्मण बघत होता आणि त्याला कैकेयी मातेचा आणि आपल्या वडिलांचा भयंकर राग आला होता. रागामुळे आणि दुःखामुळे त्याचे दोन्ही डोळे पाण्यानं भरून गेले होते. तो रामाला म्हणाला की रामा, तुझ्यासारख्या इतक्या चांगल्या मुलाला वनात राहायला पाठवायचं आणि ते सुद्धा 1-2 वर्ष नव्हे, तब्बल 14 वर्ष पाठवायचं, हे आपल्या वडिलांना शोभतं का? मला त्यांचं हे वागणं मुळीच आवडलेलं नाही. ते आता म्हातारे झालेले आहेत. काय करावं हे त्यांना कळत नाही. त्यामुळे आता तू त्यांना बाजूला कर आणि जबरदस्तीनं हे अयोध्येचं राज्य आपल्या ताब्यात घे. या कामामध्ये मी तुला सगळी मदत करेन. राम शांतपणाने लक्ष्मणाजवळ गेला आणि त्याचे डोळे पुसून म्हणाला की लक्ष्मणा, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आणि तू किती शूर आहेस हे मला अगदी चांगलं माहीत आहे. पण आता तुझा राग जरा आवर, जरा शांत हो आणि मी काय सांगतो ते नीट ऐक. हे बघ, मी वनात राहायला गेलो की तू आपल्या तिन्ही मातांची आणि आपल्या वडिलांची आणि अयोध्येतल्या लोकांची नीट काळजी घे, सगळ्यांची नीट सेवा कर, म्हणजे मग मी आनंदाने वनात राहायला जाऊ शकेन. पण लक्ष्मणानं रामाला निक्षून सांगितलं की रामा, मी तुझ्याशिवाय मुळीच राहू शकणार नाही. त्यामुळे तू जर वनात जायचं हट्ट आपला पूर्ण करणार असशील आणि अगदी नक्की ठरवलं असेल तर मी तुझ्याबरोबर वनात राहायला येणार म्हणजे येणार. हां. आणि मग सीतेला देखील ही बातमी कळली. तिने सुद्धा रामाला सांगितलं की मी तुमची पत्नी आहे, म्हणजे तुमची बायको. बायको आहे. त्यामुळे जिथे तुम्ही राहाल तिथेच मी देखील राहील आणि त्यामुळे मी सुद्धा तुमच्याबरोबर वनात राहायला येणार म्हणजे येणार. येणार. रामाने तिला खूप समजावून सांगितलं की अगं, वनात राहणं काही सोपं नसतं. तिथे खूप चिखल असतो, काटेकुटे असतात, वाघ आणि सिंहासारखे भयंकर प्राणी असतात. तिथे झोपडीत राहावं लागतं, गवतावर झोपावं लागतं, कंदमुळं फळं खाऊन राहावं लागतं. तू तर एक राजकुमारी आहेस, तुला या सगळ्या गोष्टींची सवय नाही, तुला हे सगळं कसं जमेल? पण सीतेने सांगितलं की जर तुम्ही माझ्याबरोबर असाल तर मला कुठल्याही गोष्टीची भीती वाटणार नाही. आणि मला कुठल्याही गोष्टीचा त्रास देखील वाटणार नाही. झालं. लक्ष्मण आणि सीतेच्या हट्टापुढे रामाचं काहीसुद्धा चाललं नाही आणि शेवटी त्याला त्या दोघांना आपल्याबरोबर वनात येण्याची परवानगी द्यावी लागली. आणि मग त्यांनी काय केलं की त्यांनी आता आपले सगळे भरजरी कपडे, दागदागिने, मुकुट हे सगळे उतरवले आणि गरीब लोकांना दान म्हणून देऊन टाकले. आणि मग त्यांनी आपल्या केसांच्या जटा बांधल्या आणि झाडाच्या सालीपासून तयार केलेले जाडे भरडे कपडे घातले. त्या कपड्यांना काय म्हणतात माहिती आहे का? वल्कल म्हणतात. काय म्हणतात? वल्कल. हां.
तर ते वल्कलं त्यांनी घातले आणि मग दशरथ महाराजांचा निरोप घेण्यासाठी ते त्यांच्या महालाकडे निघाले. मनू आणि माझ्या छोट्या मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. पुढे काय झालं ते मी तुम्हाला पुढल्या भागात सांगेन. आणि तुम्हाला माहिती आहे का, या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमची मनू खूप छान ड्रॉइंग करायला आणि त्याच्यामध्ये शेडिंगनी रंग भरायला शिकली आहे. आणि शिवाय तिने इंग्रजीतल्या आणि मराठीतल्या खूप गोष्टी वाचून काढल्या आहेत. तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीत काय केलं, काय नवीन शिकलात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा. आणि आता तोपर्यंत माझ्याबरोबर म्हणा, जय 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 श्रीराम.